सकाळचे 8 वाजता इतकं ऊन पडलेलं असतं, तर आमची गावाकडची मॉर्निंग अशी काही असते, छान आणि फ्रेश. एवढी ग्रीनरी पाहिल्यानंतर तर पुरा दिन बन जात आहे. आणि इकडे आजी नातीचं मस्त चपात्या लाटायचं काम चाललेलं होतं. नंतर गौरवीने आजीकडे मस्त चहासाठी छान मस्का मारलेला होता. नंतर आहे ना आमच्या काकीने मस्त इकडून आहे ना मामाच्या गावावरून ना जांभळं आणलेली होती. आणि हे दोघं जण तर असे डोकू पाहत होते ना, त्यांना असं वाटत होतं की मी कधी खाऊ आम्ही हे जांभळं. आणि नंतर हे तिघं जण मस्त मिळून रात्री चालू केलं होतं त्यांनी जांभळं खाण्यासाठी. गावाला आल्यानंतर शेवटी घरची जी फळं असतात ना ती शेवटी घरचीच बाबा. आणि आमच्या कामा आवरेपर्यंत काकांना पोरांना महादेवाच्या दर्शनाला घेऊन गेले होते. आणि घरी आल्यानंतर सांगत होते आम्ही काय काय केलं. त्याच्यानंतर आहे ना हा आमचा छोटू जो आहे ना त्याला फक्त भांडे खायला आवडतात. आणि आज आमच्या बाबांचा उपवास होता, तर ह्या दोघी जणी खिचडी खाण्यासाठी ना मस्त बाबांसोबत बसल्या होत्या. आणि गावाला आल्यापासून ह्या दोघी मस्त फक्त आजी बाबासोबत फक्त एन्जॉय करताय आणि घरची ना फक्त फळं वगैरे छान छान खाताय. तर हे सर्व झाल्यानंतर ना आमच्या घरच्या भुईमुगाच्या शेंगा आहेत, तर ह्या भुईमुगाच्या शेंगांना आम्हाला शेंगदाणे याचे फोडायचे होते. तर शेंगदाणे आम्ही शेंगा फोडायला लागलो. आणि आमचे ही पिल्लं बघा कसे शेंगा फोडतायत. फुटत तर एकालाही नाही आहे, पण ॲक्शन तर बघा पोरींची ॲक्टिंग तर बघा किती मेहनत आहे त्यांची. घरच्या शेंगा असल्यामुळं आम्ही विकत शेंगदाणे हे कधीच घेत नाही. आणि त्याच्यानंतर शेंगदाणे वगैरे काढून झाल्यानंतर ना म्हटलं की चला आता रात्री आणलेले जामून मस्त खाऊयात. तर निवांत आम्ही दुपारी मस्त खाल्ले वगैरे जामून. आणि इतके गोड होते ना ते. आणि खरं सांगायचं तर ना घरी आल्यापासून आमचं फक्त खाणं पिणं आणि मस्त मज्जाच चाललेली आहे बरं का. हा पसारा आहे उचलायचं सोडून आम्हाला दुसरं विशेष असं काही काम नसतं. चला भेटूयात उद्या, बाय.